रविभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयात कापूस हमीभाव संदर्भात निवेदन देण्यात आलं। कपाशी खरेदीदाराबाबत व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविषयी तातडीने कारवाई यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली। सध्या बाजार समित्यांमध्ये कपाशीचा दर भारतीय कापूस महामंडळाने जाहीर केल्याप्रमाणे 8,100 प्रति क्विंटल हमीभावाने आहे, परंतु अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात केली जाते। या निवेदनात प्रमुख मागण्या आहेत। व्यापारी 1 ते 2 किलोपर्यंत कपात घेत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। अतिवृष्टी, वाढलेला उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होत असलेला हा अन्याय तातडीने थांबवणं आवश्यक आहे। पहिली मागणी ही व्यापाऱ्यांकडून कपाशीची खरेदी CCI हमीभावापेक्षा कमी दरात होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी। खरेदीवेळी होणारी 1 ते 2 किलो कपात बंद करावी। कपाशीची CCI खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून दिलासा मिळेल। वजन काट्यामध्ये होणारी लूट थांबविण्यासाठी वजने मापे पथकाद्वारे सर्व काटे तपासून घ्यावेत, अशा अनेक प्रकारच्या मागण्या या निवेदनात देण्यात आल्या। त्यानंतर निवेदन देणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांना सर्वानुमते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी रविभाऊ मोरे, डॉक्टर सचिन पवार, रामभाऊ जगताप, BM मोरे, सौरभ जाधव, दादा रोठे, गंगाधर सांगळे, साहेबराव जगताप, संदीप कदम, दिनेश वराळे, महेश वराळे, किशोर वराळे, संदीप खाडे, चांगदेव साळुंके, वसंत कदम, राजेंद्र लोंढे, बाळासाहेब कदम, अशोक एकनाथ तनपुरे, सुनील शिरसाट, सुनील सेनारे, DK दळवी, माधव उंडे, नामदेव चव्हाण, जयंत पवार, पांडुरंग देठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। ज्येष्ठ आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं काल दुःखद निधन झालं। त्यांना आज अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्र प्रांत शेतकरी सेनेच्या वतीने एकनाथराव शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीने आज राहुरीमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांना आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। यानंतर मी विनंती करतो आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील मोरे यांना। शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं अचानक निधन झालं आणि ज्यावेळेस ती बातमी कळाली आम्हाला तर तो असा धक्का बसल्यासारखं वाटलं, कारण की परवाच ते शिवमहापुराण कार्यक्रमात मी त्यांना बघितलं होतं आणि काल सकाळी तर अचानक बातमी आल्यामुळं एकदम असं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आणि साहेबांच्या जाण्याने तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी हानी झालेली आहे आपल्या सर्वांचीच। आणि कर्डिले साहेबांचं जर बघितलं तर एकदम ग्राउंडवरचा माणूस, शेतकरी कुटुंबातला माणूस, दूध घालणारा माणूस, सगळ्या याच्यातून ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस होता आणि त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यावर ही शोककळा पसरलेली आहे। आपल्या त्यांच्या कुटुंबावर पण खूप मोठी शोककळा पसरलेली। परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर निघण्याची शक्ती देव हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने, महाराष्ट्र राज्य शेतकरी सेनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या सरकारला सवाल आम्ही पण सरकारमध्येच आहे, पण आम्ही ग्रामीण भागातले आणि ही जे वजनामध्ये पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही। हे काटे पण यांचे वजन मापी पथकाने तपासणी केली पाहिजे। तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे। आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना। जी 2 किलो घट घेते ही घट जर घेत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे, त्यांना सूचना दिलेली आहे। यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन उभं करू। मी राहुरी तालुक्यातील शेतकरी पांडुरंग भाऊसाहेब देठे आज
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आज एकरी साधारणतः 3 ते 4 क्विंटल कापूस निघतोय. परंतु जो आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्हाला मजूर देखील 15 रुपये किलोनी कापूस वेचणीसाठी मागते आणि व्यापाऱ्याकडे जर आम्ही कापूस घेऊन गेलो तर ती वल्ला कापूस आहे, त्याच्यामध्ये भरपूर कवडी आहे आणि आम्हाला 4,000-5,000 रुपयाचा भावानी कापूस मागतायत आणि त्या भावाने आम्हाला द्यावाच लागतो, कारण आम्ही खूप शेतकरी अडचणीत आहे. आणि जेव्हा आम्ही घरून कापूस ज्यावेळेस मोजून येतो ती 50 किलोची जर गोणी असेल तर तिथं ती 47-48 किलो भरते आणि परत त्याच्यानंतर देखील ते काट्यामध्ये 2 किलो वजन आम्हाला क्विंटल मागे ती घटमार्ग मागतायत आणि शासनाने जे 8,100 रुपये भाव कबूल केला आहे शेतकऱ्याला, परंतु हे व्यापारी 6,000-4,000 ह्याच पद्धतीनं कापूस घेऊन राहिले शेतकऱ्यांना, कारण गरज आहे तर त्या भावातच कापूस विकण्याची, कारण शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे. आज आम्ही आमच्या शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रांतचे उपाध्यक्ष यांच्या रवी भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली जे राहुरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्याची लूट चालू आहे, आज दिवाळी तोंडावर आलेली आहे, अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कापसाची वेचणी सुरू झालेली. वेचणीसाठी एवढ्या संभाषी शेतकऱ्यासमोर आज 15 ते 16-17 रुपये किलो वेचणीला पैसे देऊनही मजूर मिळत नाही आणि इकून तिकून जो भिजलेला कापूस आहे तो आम्ही आज वेचणी करून जेव्हा व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, व्यापारी त्याच्यामध्ये माउचरचं कारण देऊन 2-2 किलो ही विनाकारण घट घेतली जाते आणि शासनाचा जो हमी भाव आहे तो न देता आम्हाला 6,500-6,000 मध्ये आम्हाला वाट लावलं जातं आणि आम्ही इतकं आज अडचणीत आहे का आम्हाला कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर ह्या सगळ्या जो हमी भावापेक्षा कापूस खरेदी करीन त्याच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण शासनाची व्यवस्था आहे. शासनाचे हमी भाव काढले कशासाठी काढले? आम्हाला शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी. तर हीच आम्ही मागणी घेऊन रवी भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे. भाऊनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 2-4 दिवसामध्ये काही त्यांनी निर्णय नाही घेतला, काही कारवाई नाही केली तर पुढच्या आम्ही आंदोलनाचा इशारा भाऊच्या नेतृत्वाखाली देत आहोत.